श्री स्वामी समर्थ। आज डायसवर उपस्थित सर्व आदरणीय, माझ्या समोर असलेले सर्व आदरणीय सर्वांना मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय जनावरांतील आजार व औषधी वनस्पती। हा माझा स्वतःचा संशोधनाचा विषय। आयुर्वेदावर माझा स्वतःचा PhD झालेला आहे। मी तसा ॲलोपॅथीचा विद्यार्थी, पशुवैद्यक महाविद्यालयात फार्मॅकोलॉजी या विषयात FBSc केल्यानंतर PhD मात्र मी औषधी वनस्पतीवर केलं। आणि या PhDच्या कालावधीत मी जे काही संशोधन केलं, ज्या वनस्पती मी स्वतः तपासल्या, त्यांच्यात असलेले गुणधर्म पशूंमध्ये कसे उपयुक्त आहेत ह्याच्यावरचं जे संशोधन झालं आणि त्या संशोधनाअंती जे माझे निष्कर्ष आहेत ते मी आज आपल्यासमोर सादर करत आहे। यात आपल्याला आज लक्षात येईल की मी काही आजार घेतोय, आजाराचे लक्षणे घेतोय, त्यानंतर त्या वनस्पती त्याचे फोटो दाखवतोय आणि ह्याच्यानंतर एक स्लाइड अशी असेल की ह्या जर वनस्पती आपण या पशूंच्या आजारात आपल्याला घरच्या घरी वापरायच्या असतील, सर्व शेतकरी बांधवांना विनंती की तुम्ही जर आवश्यक असेल तिथं तुम्ही लिहूनही घेऊ शकता। तर त्याचा एक फॉर्म्युला मी तयार करून ठेवलेला आहे, जो फॉर्म्युला मी स्वतः तपासलेला आहे आणि त्याचे 100% तुम्हाला गुण येतील असा फॉर्म्युला मी इथे देत आहे। तर हे आपण ज्यावेळेस आपण या गोष्टी पाहू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल। आता सर्वात प्रथम येतं की आयुर्वेद पशुवैद्यक शास्त्रात चालतं का? अर्थात चालतं हे सांगायला आता मी आता आज काही नवीन नाही झालं, परंतु जर आपण ह्याच आयुर्वेदाचा इतिहास आपण पाहिला तर रामायणाच्या आधीच्या कालखंडात, रामायणाच्या आधी म्हणजे महाभारत नंतर झालं, त्याच्या आधी रामायणाच्या आधीच्या कालखंडात औषधी वनस्पतींचा वापर पशु आजारांवर झाल्याचे नोंदी आज म्हणजे ज्याला आपण प्रूफ म्हणतो, एव्हिडन्स म्हणतो ते आहे। फक्त त्या काळात रामायण आणि महाभारत या काळात प्राण्यांचा वापर जास्त युद्धासाठी वापरला जायचा। त्याच्यानंतर राजे वगैरे जे संस्थान होतं त्या काळात युद्धासाठी वापरला जायचा, घोडे, हत्ती वगैरे। तर त्या काळात जे वैद्य, जे डॉक्टर हत्ती आणि घोडे यांच्या आजारावर उपचार करायचे त्यांना राजमान्यता मिळालेली होती। महाभारताच्या काळात आणि नंतरच्या काळात गोवंश ज्याच्याजवळ जास्त तो माणूस श्रीमंत असा एक गृहीतक होता। त्यामुळे त्याच्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे आधी हत्ती, घोडे आणि त्यानंतर हळूहळू इतर प्राण्यांवरील उपचाराचा आयुर्वेदिक वनस्पती वापरून उपचार चालू झाले। म्हणजे मी अगदी 1 मिनिटातच ते सांगितलं की फक्त आयुर्वेदाचा वापर हा अति प्राचीन काळापासून जातो। रामायणाच्या काळात म्हणजे राजा जनकांच्या काळात पालकाप्य मुनी म्हणून जे होते ते हास्य आयुर्वेद त्यांनी लिहिलं, हत्तीच्या आजारात आयुर्वेदाचा उपाय। नंतर महाभारताच्या काळात 5 पांडवांपैकी नकुल, आपल्याला सर्व माहिती आहे, नकुल हे ज्यावेळेस हे अज्ञातवासात होते आणि विराट राजाच्या अश्वशालेत काम करायचे त्यावेळेस अश्व म्हणजे घोड्यांच्या आजारात औषधी वनस्पतींचा वापर यावर त्यांनी अभ्यास केला आणि एक अश्वसंहिता किंवा नकुल संहिता त्यांनी दिली। त्या काळात संहिता याचा वापर, याचा अर्थ असा होतो की एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत हे पाठांतरण व्हायचं, त्यामुळे लेखी स्वरूपात काही नाही। परंतु त्यानंतर जेव्हा आपली स्क्रिप्ट तयार झाली आणि त्यानंतर याचं रूपांतर पुस्तकात तयार झालं, त्यानंतर ही पुस्तकं आजही हास्य आयुर्वेद हे मद्रास गव्हर्नमेंट लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे। अश्वसंहिता ही देखील उपलब्ध आहे। अश्वसंहिता आपल्याला महाराष्ट्रात जर पाहिजे असेल तर पुण्याला महाराजा केळकर म्युझियममध्ये बडोद्यांच्या राणींनी मराठीत ट्रान्सलेट केलेली आहे आणि हास्य आयुर्वेद हे भंडारकर पाचविद्या या याच्यात हास्य आयुर्वेद सुद्धा उपलब्ध आहे। पण ते ट्रान्सलेट होत होत जसं आपल्यापर्यंत चाळणी होत जे अभ्यास आला ते तर असो। तर हे थोडासा इतिहास आहे। पण आता यानंतर मी सांगतो की जनावरांचे जे काही सर्वसामान्य शेतकऱ्यांना रोजच्या रोज भासवणारे जे त्रास देणारे आजार आहेत ते आजार आणि त्यावर कुठल्या वनस्पती चालतात आणि त्याचा एक फॉर्म्युलेशन। तर सर्वात प्रथम आपण घेतोय की पचनसंस्थेचे आजार। सर्वात कॉमन पचनसंस्थेच्या आजारामध्ये काय होतं तर जनावरांची भूक मंदावते, आरुची वगैरे म्हणतो आपण, आणि जनावर रवंथ करत नाही। पशु रवंथ करत नाहीत हे पहिलं लक्षण शेतकऱ्याच्या लक्षात येतं। त्याच वेळेस लक्षात ठेवायचं की या जनावरांचं भूक मंदावलेली, त्याला आरुची, तो काही खाद्य खात नाही। आणि हे का असू शकतं? आपण खाद्यात जर अचानक फरक झाला, आपण रोज एक विशिष्ट प्रकारचं खाद्य खातो, आज अचानक काहीतरी कारण झाल्याने आज खाद्यात बदल झाला, तो एक आहे। काही
संक्रमक आजारही असतात, जीवाणूजन्य किंवा अजून इतर काही रोगजंतूजन्य आजार, त्यामुळे जनावरांची भूक मंदावते किंवा खाणं बंद करू शकतं. आणि पशुपालनातील दोष, मॅनेजमेंटमध्ये जे आजार, काही जे चेंजेस होतात त्यामध्ये हे आजार होऊ शकतात. तर ह्या आजारावर अगदी आपण इथे पाहाल की या आजारावर जी ट्रीटमेंट असते ते आपण हे सर्व वनस्पती, सुंठ किंवा अद्रक, जिरे, ओवा, पिंपळी, काळे मीठ हे रोज आपल्या घरात वापरणारे पदार्थ आहेत. आपल्या घरात आपण अद्रक वापरतो किंवा सुंठ वापरतो. अद्रक ओलं असताना अद्रक नंतर वाळवल्यावर सुंठ करतो. जिरे आहेत, ओवा आहे, तर हे औषधी वनस्पती. तर हे बघा, हे फोटोग्राफ हे सर्वांना माहिती आहे, तरी पण मी काही फोटो ठेवलेले आहेत. पहिलं जे आहे फोटो तो सुंठ किंवा अद्रकाचा आहे, दुसरा जिऱ्याचा आहे, नेक्स्ट ओवा आणि पिंपळी. पिंपळी वनस्पती सर्वत्र